एकत्र करून त्याच्यातून जे सार निघालं ते मोक्ष नाही तर उपजोनी पुढती येऊ. आज एक मोठा परिपूर्ततेचं काल्याचं कीर्तन आहे. एक समाधान आहे, एक तृप्तता आहे. अहंकार पहिल्या चिरातच गाडून टाकलेला आहे. दोन शब्द आहेत, एक अहम कर्तृत्व असतं आणि एक अहम ज्ञातृत्व असतं. विद्वानांना अहम ज्ञातृत्व असतं आणि जे हाताने काम करतात त्यांना अहम कर्तृत्व असतं. काही माणसांच्या ठिकाणी अहम ज्ञातृत्व आहे, काहीच्या ठिकाणी कर्तृत्व आहे. विद्वान आहेत त्यांच्या ठिकाणी असताना वाटतं की मी ज्ञानी आहे, अहम करतो. तो म्हणतो किती तू ज्ञानी आस, किती एसीच्या खोलीमध्ये येऊन रेगोट्या ओढ, पण शेवटी काम करायचे मला खात्यात, अहम करतो. बायको म्हणते किती पैसे कमवा तुम्ही पण संसार मला चालवायचा आहे, अहम कर्तृत्व. तो म्हणतो मी नाही आणून दिलं तर तू काय करणार, अहम ज्ञातृत्व. तसं जगत म्हणजे अहम ज्ञातृत्व आणि अहम कर्तृत्वाचा झगडा. तसे या सगळ्यात जग अडकलंय. तेव्हा पायाचा पहिला दगड फोडला तेव्हा तिथे सगळं गाडून टाकलं आणि गाडून टाकलं तेव्हा हे उभं राहिलं नाही का. मी करतो ही भावना त्यानंतर कधी स्वप्नात सुद्धा शिवली नाही आणि शिवू नाही हे सांगायची पाळी येऊ नये पुढे. मंदिर बघितल्यानंतर, परिसर बघितल्यानंतर बाबा महाराज विसरून जावा आणि ज्ञानोबा तुकोबा प्रतीत व्हावे. बस. गौंड्याचं कोणी नाव लक्षात ठेवत नाही, मालकाचं ठेवतात. तसं हा गौंडी विसरून जा आणि मालक लक्षात ठेवा. नाही का. काय गौंड्याची किंमत आहे. मालकाने जो माल पुरवायचा, जे धन पुरवायचं ते जर पुरवलं नसतं तर गौंडी काय करणार आहे. थापी हातात घेऊन थापा मारत असतो. पण पुरवठा करणारा मालक मोठा खंबीर. आणि एक मालक नाही, हो माऊली आहेत, नाथ आहेत, नामदेव आहेत, तुकोबार आहेत. आणि म्हणून या कुडीमध्ये श्वास असतानाच कळसावर तुकाराम महाराज बसण्याचं भाग्य मिळालं. बद्रीनाथ महाराज त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये अभंग सार्थ झाला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा तुकोबाचे मुख. कारण आता तुकोबा आणि विठोबा हे भिन्न नाहीत. तुका विष्णू नाही तुझा. विठोबा कसा असेल तर तुकोबा पाहावे आणि तुकोबा कशी असतील तर विठोबा पाहावा. असे एक रूप त्या प्रतीतीचं दर्शन 16 तारखेला आम्हाला घडलं. महाराज कळसावर बसले आणि त्या कळसाबद्दल आपण नव्हता सगळी मंडळी, पण जगन्नाथ महाराज 1.5 तास बोलले. सातारकर परंपरेच्या सर्व अंगाचे इतकं उत्कृष्ट वर्णन आजपर्यंत जगात दुसरं कोणी केलं असेल असं मला तरी वाटतं. म्हणून पुढच्या वर्षी त्यांचं प्रवचन इथे ठेवून त्या कॅसेटचं प्रकाशन करून देणार आहे. सगळं काय असतं, आपल्या घरातल्यानीच कौतुक करणं हे स्वाभाविक आहे. पण वारकरी संप्रदायातल्या दुसऱ्या एका परंपरेतल्या व्यक्तीने इथे येऊन 1.5 तास त्या परंपरेचं सर्व अंगाने तत्वचिंतन करावं. तत्वज्ञानाच्या बैठकीतून प्रत्येक घटनेचं विश्लेषण करावं हे अलौकिक आहे. निर्भेळ विचार असेल तोच करतो, नाही तर बेछूट प्रेम करतो तोच करतो. विचार करत बसलेला विचारच करतो नाही का. पण आलेला विचार सुस्पष्टपणाने कोणताही पडदा न ठेवता सांगणारे
एकच जगाचा नाथ भेटला, किंबहुना या जगात एक नाथ भेटला. आनंद झाला. कष्ट घेतले म्हणणं सुद्धा चुकीचं होईल. पण जे काही घडलं, महाराज चांगल्या दृष्टीने बघणं, एखाद्या बाईच्या अंगावरचं पातळ, एखाद्या अंगावरचं सुंदर सदरा बघून म्हणावं ना, वा काय सुंदर, घेतलं म्हणून काय झालं, पैसे होते म्हणून घेतलं. वृत्ती कळली का? ही वृत्ती आमची. ही वृत्ती संसारिकात शोभून दिसते, पण पारमार्थिकात नाही. पण पारमार्थिकात दिसत, संसारिकात दिसत नाही. पुष्कळला पारमार्थिकातच दिसते. हे दुर्भाग्य आहे. पण अशी माणसं आता भेटू लागलीत. ही सगळी त्याच्यातलीच आहेत. जे देवगडचे महाराज काय, जगन्नाथ महाराज काय, बद्रीनाथ महाराज काय, बदले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी महाराज मंडळी तिथे आज आलेली आहेत. बाबा महाराजांच्या प्रेमापोटी इथे आज उपस्थिती आहे काल्याच्या दिवशी. कारण एवढी सगळी महाराज मंडळी आल्याशिवाय कालाच होत नाही. आणि बरं झालं आज काला करणारे आले, कलकल करणारे नाही आले. माझं म्हणणं कळलं का? हो, काला म्हणजे काला नाही का? याचा अर्थ असा आहे, काला शब्दाचा अर्थ कालवणे, एकरूप करणं. मी एक प्रश्न विचारत असतो, मनामध्ये प्रेम नसेल, आवड नसेल तर का आला? काला शब्दाचा अर्थ कळला? का आला? काला. मनात प्रेम नाही, आपुलकी नाही, उगीच लाक्षणिकपणाने यायचं, काहीतरी असं असं करायचं. ते लग्नात जातात ना, विश्व हॅपी वेडिंग येईन का काय? मनातून म्हणतो, आमच्या वेळेला कुठे गेली ती कोणाला माहिती. त्याला बायकोही चांगली मिळाली, पैसाही मिळाला, आम्हाला आपलं. नीट लक्षात घ्या, एखाद्याला शुभेच्छा देताना सुद्धा मन मोकळेपणाने शुभेच्छा देण्या इतकं मन मोकळं लागतं. लाक्षणिकपणा घडतोच, जगत त्यांनीच भरलंय नाही का? चित्त भरलेला आहे विकाराने, म्हणून जगत त्यांनी भरलंय. मन मोकळेपणाने, कौतुकाने. म्हणून आजचा दिवस एक कृतार्थतेचा दिवस आहे, समाधान आहे. महाराजांनी एवढं करून घेतलं, बस. आता अजून एक संकल्प राहिला आहे, अजून केव्हा पुरा होतोय कोणाला माहिती, पण होईल लवकर. करावा, 1-1.5-2 वर्षात तरी. नुसता वेणा घेऊन इथे भजन करत बसा, बाकी काय राहिलेलं नाही. बस जिसको आना है वो नहीं आना है तर नाही आवा. 1-2 वर्ष लागतील. हे सगळं निपटायला पाहिजे. सांगितलं जगन्नाथ महाराज, हे उभं केलेलं सगळं निपटायला पाहिजे. सगळं नीट निटकं लाईनीला लागायला पाहिजे. करायची देवाची इच्छा असेल तर उद्या सुद्धा पूर्ण होऊन जाईल. केव्हा काय घडेल हे सांगता येत असतं तर फार बरं झालं असतं. नाही, पण बरं झालं नसतं. सांगता येत नाही, याच्यातच बरं आहे. एखाद्याला जर कळलं की अजून 1 वर्षाने तू मरणार आहेस, तो आजच मरेल. मी 60 वर्ष जगेन, 80 वर्ष जगेन, या आशेवर जगत असतो. उद्या का मरेना. म्हणून जीवन ज्ञात आहे किंवा ज्ञात होणं याच्यात आनंद नाही, अज्ञात आहे याच्यातच आनंद आहे. मी एक विनोदाने महाराज सांगत असतो की हे आपण दुधाचे डबे बघितले, औषधाचे डबे बघितले, त्याच्यावर शिक्का असतो, मॅन्युफॅक्चर अँड एक्सपायरी. माणसं बघून घेतात, 2008 घ्या, अजून 2 वर्ष. महाराज मला असं वाटतं, आमच्या छातीवर जन्माचा शिक्का मारायची गरज नाही. प्रगट झाली की जन्माला आला, पण तिथे एक शिक्का मारला असता. 2020 या आईने असं बघितलं असतं. 2020 पडू. अगं बाई, त्याला काय मारायला होते, 2020 पर्यंत जगणार आहे. अगं 5 कोण 5 काय? माझं म्हणणं कळलं का?
नवरा म्हणला का जेवण करतेस ना? अहो म्हणली तुमच्या छातीवर तर शिक्का बघून केले, अजून 50 वर्ष मरत नाही तुम्ही, मला काय जेवण करायला लाव? माझं बोलणं कळलं. एकच गोष्ट या जगतामध्ये अज्ञात आहे आणि त्याच्यावर जग चाललंय. देवाची किती कृपा आहे. म्हणून कसं घडेल, काय घडेल, हे जर घडेल नक्की 100% तर त्याच्यात आनंद राहिला नसता. तिथे प्रत्येक वीट चढवताना, प्रत्येक दगड जो आनंद आहे तो अलौकिक आहे. तो आनंद काय तर अज्ञात आहे. आणि म्हणून आता संकल्प दुसरा काहीच नाही, विकल्पही शिल्लक राहिलेले नाहीत, असण्याचं काही कारणही नाही. पण संकल्प एकच आहे की माझ्या आयुष्यामध्ये असा दिवस यावा की आता इथून कुठे हलायचं नाही. मस्त विणा लावावा असे वाजवणाऱ्या ठेवून घेतो, तिथपर्यंतही संसारातून रिटायर होतात. नाही तर करून घेऊ, त्याला काय, पोटापाण्याची चिंता मिटली की इथे काय कमी आहे. इथे आता सुद्धा रोज 50 माणूस जेवतोय, त्याच्यात या 4-5 जणांचा अवघड ऐकताय आणि एवढे टाळकरी आले तर या नाही होईल. काय कमी काय? आणि माझी खात्री आहे समाजाला कमी पडणारच नाही. अहो बोलवायला मला किती त्रास पडतो, इथे फुकट ऐकायला मिळाल्यानंतर कोण नाही येणार नाही. काही नाही, नुसतं यायचं, बसायचं, ऐकायचं, मस्त पैकी. आता हा या संकल्प आहे की हा पुरा करावा. काल भगवतीच्या कीर्तनामध्ये 1-2 शब्द ते आले आणि तो काल माझा संकल्प उठलाय, तो करणार. तिने दोघांची नावं घेतली की इथे कुठेतरी चोखोबा आणि गोरोबा काका बसावेत. तुला मी सांगतो, इथे कुठेतरी बसणार नाही. पंढरपूरच्या देवळाच्या बाहेर चोखोबा आहे, आपल्या देवळाच्या आत चोखोबा बसतो. हा मला काल कीर्तनात उठलं. ती म्हणली की इथे चोखोबार आहे आणि गोरोबा काका पाहिजे. माझ्या मनात आलं की पंढरपूरला चोखोबार आहेत पण ते नामदेवराच्या पायरीच्या समोर आहेत. इथे चोखवाऱ्याला आपण आत बसू. हो, ज्याची चोख प्रतीती आहे तो चोखा. चोख प्रतीतीनं जो जीवन जगतो तो चोखा, दात असू नये. मी तर अनेक वेळा माझ्या कीर्तनातून सांगितलंय की सगळ्यांनीच आपल्याला, सर्व जणांनी आपण चोखवाच व्हायला पाहिजे. चोख प्रतीती, शुद्ध प्रतीती, शुद्ध आचार, शुद्ध विचार. ज्याच्या कीर्तनामध्ये नासलेलं अमृत चोख झालं. निळोबाराचा गाथा काढून बघा. अमृत नासलं स्वर्गामध्ये. नारदांना विचारलं चोख कुठं होईल? म्हणले चोखोबाचं कीर्तन पंढरीच्या वाळवंटात चालू आहे, त्यांच्या कीर्तनात नेऊन ठेव. तिथे ज्ञानोबा तुकोबा सगळे ज्ञानोबा आहेत, इतर संत त्या समकालीन संत आहेत, तिथे कीर्तनात नेऊन ठेव आणि चोख. आणि झालं चोख. निळोबाराचा गाथा काढून बघा, त्यांनी लिहिलं हे चरित्र. तेव्हा लक्षात घ्या की इथे सर्वांचा मेळ झालेला आहे. इथे अमका श्रेष्ठ का तमका श्रेष्ठ नव्हे, सामाजिक ऐक्य नामेच काला. मला बाकीचं काल ते तुम्हाला माहितीच आहे. कृष्णचरित्र का सांगितलं जातं? कारण काल्याच्या माध्यमातून कृष्ण भगवंतांनी सामाजिक ऐक्य साधलं. हेच काल्याच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे, नाही का? भागवत वाचताना आपल्याला एकच कळतं की सुदामा ब्राह्मण, पण वडजा कोण, वाकड्या कोण, पेंद्या कोण, ती कोण आहेत? वाकड्या शब्दाचा अर्थ समाजातली वाकडी मंडळी. पेंद्या शब्दाचा अर्थ ज्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, कोणाचा तरी टेकू घेऊन उभं राहावं लागतं, तो पेंद्या. हे सगळे घटक, सगळ्या जाती जमाती काल्याच्या माध्यमातून एकत्र करणं, हेच काल्याचं, वैष्णव वारकऱ्यांच्या कालाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ह्या काल्याचंच मंदिर आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि म्हणून कळस आहे बरं का जगन्नाथ महाराज. म्हणून कळस अजून एक वैशिष्ट्यपूर्ण कळस. इथे माऊली आहेत, इथे तुकाराम महाराज आहेत बरं का. हो, ओबीसी आहेत, नामदेवराय. मी गमतीने माझा एका बरीच आमदार मंडळी होती, कार्यक्रम होता. मी म्हटलं आमची पंढरपूर काय मजेशीर आहे, महाद्वारातून जावं. तर त्याने गमतीने आमदार बिमदाराची व्याख्या केली. असे शेजारीच बसले होते.
म्हटलं आम जनते जार म्हणजे आमदार, ज्या दारातून समाजाचे दुःख बाहेर काढावी आणि सुख नेऊन पोचावं. आणि हे जर हे करत नसतील, हे आम जनतेचं दार नसेल तरी समाजाला पडलेली बगदाड आहे. आणि आमदाराच्या हातून जर होत नसेल तर खासदार, आणि हा दोन्हीच्या हातून जर जमत नसेल तर नाम हेच द्वार आहे, म्हणजे नामदार. आणि शेवटी हे नाम गात कुठे जायचं तर महाद्वार, पांडुरंगाच्या महाद्वारात जायचं. आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा चोख होऊन चोखोबाचं दर्शन घे. पहिल्यांदा बीसी, जडणघडण कशी घडली बघितलं का संप्रदायाची. पहिल्यांदा दर्शन कोणाचं? बीसी. नामदेवराव कोण? शिंपी, म्हणजे ओबीसी. तुम्ही पंढरपूरचे आहे मामा. बीसी, ओबीसी. आता एकच ठरवा, पांडुरंगाला कोणत्या कॅटेगरीत घालायचा. कृष्णाचे आईबाप माहिती आहेत, रामाचे आईबाप माहिती आहेत. जगन्नाथ महाराज, तुम्हाला जर पांडुरंगाचे आईबाप माहिती असतील तर मला खरंच सांगाच नाही. मग याच्या मागे लागण्यापेक्षा त्याच्या आईबापाला धरणं. पांडुरंग म्हणला, अरे एवढ्या दिवस कीर्तन करतो, तुला अक्कल नाही का? मी कोणाचा, मला बाप नाही, मला आई नाही, मी सगळ्याचा बाप आणि मी सगळ्याची आई. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता. म्हणून लक्षात घ्या, पांडुरंगाला जात नाही मूळ ना ढाळ, शाखा ना पल्लव, तो हा कैसा देवाला करा. काय ज्ञानोबा आहे सांगताय? मूळ ना ढाळ, शाखा ना पल्लव, मूळ ना ढाळ, शाखा ना पल्लव, मूळ ना ढाळ, शाखा ना चिठ्ठी आले, ट्रॅफिक जाम झालाय सगळे. गाड्या दोन आहेत. तेव्हा दोन गाड्या घ्या, 74 55 आणि 444. तो हा कैसा देवाला घाला. हा तो हा कैसा देव आला घरा, निर्गुणपणे उभा, निर्गुणपणे शोभा, निर्गुणपणे उभा, निर्गुणपणे शोभा. तो हा कैसा देव आला घरा, तो हा कैसा देव आला घरा, निर्गुणपणे उभा, निर्गुणपणे शोभा, निर्गुणपणे उभा, निर्गुणपणे शोभा. पांडुरंग हा लोकदेव आहे, ज्याच्याकडे सगळ्या जाती जमाती एकत्र आल्या. म्हणून पांडुरंगाला जात नाही, सगळ्या जाती त्याच्याकडे आहेत आणि सर्व जाती त्याच्याकडे आहेत. असा हा संप्रदाय म्हणजेच वारकरी. म्हणून कळस, म्हणून कळस. सामाजिक ऐक्याचा कळस आजपर्यंत कोणत्याही संप्रदायाने केला नाही. मोठ्या मोठ्या कथा चालतात, अन्नदान असतं पण काला नसतो. जगन्नाथ महाराज हे वैशिष्ट्य आहे की लाखो रुपये अन्नदानाकरता खर्च करतील, पण सर्व एकत्र करून कोण कोणाला वाढणार नाही. कारण अन्नदानाला काय असतं, आम्ही शिजवायचं आणि तुम्हाला वाढवायचं. पण काला जो भगवंताने केला, प्रत्येकाच्या घरात जे शिजलं होतं ते एकत्र केलं मग वाटलं. हा सामाजिक ऐक्याचा काल आहे. ही साधी घटना नाहीये, हे लक्षात ठेवा. राजकीय घटना आत्ता झाली, साधू संतांनी जी घटना केली त्या घटनेनुसार
अनेक वर्ष संप्रदायाची परंपरा चालू आहे बर का. लक्षात घ्या काय घडतंय. काला दिसायला साधा आहे पण असवाला अस्मान्य आहे. एक सांगू, महात्माजीने मीठ उचललं एक चिमूट, काय क्रांती झाली. सगळं हिंदुस्थानही जग ढवळून निघालं. तसे ही एक लाई. काय सांगितलं कृष्णाने, अरे असं करा, तुमच्या घरचं प्रत्येकाने शिजवून आणा. मग त्याच्यामध्ये सर्व जाती जमातीच्या चुलीवर शिजलेलं एकत्र केलं आणि सगळ्यांनी एकमेकाच्या तोंडात भरवलं. ही केवढी सामाजिक ऐक्याची क्रांती आहे हे लक्षात ठेवा. म्हणून उपजवणी पुढती येऊ. या प्रतीकीचा आनंद भोगण्याकरता, हा सिद्धांत सांगण्याकरता नाही तर हा सिद्धांत जगण्याकरता. हा सिद्धांत जगता येतो फक्त वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून. आताच सांगितलं, अन्नदान करू शकाल, पैसा लागतो, वृत्ती लागते, पण काला करण्याकरता क्रांतीचा विचार आहे. कृष्ण भगवंताच्या काळामध्ये रोटीबेटी व्यवहार किती होते मला माहिती नाही, पण या काळामध्ये जर आपण बघितलं तर एक अलौकिक अशी घटना घडली. भगवंताने अतिशय सुंदर काला केला, सर्व समाज एकत्र केला. दही दूध टाकलं म्हणजे आपलं प्रेम टाकलं, त्याच्यामध्ये ओलावा दिला. भात खाताना आमची लागतेच ना, ओलावा लागतोच ना. भात ताटात वाढला आणि वाटत बघत बसला. म्हणाली जेवा ना. अगं म्हणलं आमटी आण ना, नाही का. आणि शेवटी पाण्याचा तांब्या बरोबर असतोच. कितीही जरी चांगलं जेवण जेवलं तरी तो ओलाव्याचा एक घूट घेतला की अन्न खाली उतरतं. तसं साधू संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विश्वाला एक ओलावा प्राप्त करून दिला. जास्ती काही कीर्तन वाढवायचं नाही. सकाळपासून माणसं बसलेली आहेत. 7 दिवस पुन्हा जायची गडबड आहे. मलाही जायचं. उपजवणी पुढती येऊ काला खाऊ दैवा. फार मोठा विचार सांगितला. इतरांचा परमार्थ हा मुक्ती करता आहे आणि वारकऱ्यांचा परमार्थ हा पुन्हा जन्म घेण्याकरता आहे. इथेच 2 भाग पडले. घेईन मी जन्म यादसाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. आणि इथे काय सांगतात काल्यात, उपजवणी पुढती येऊ काला खाऊ दैवा. आम्ही पुन्हा जन्म घेऊ. आणि हा दही भात करण्याकरता, हा दही भात शब्दाचा अर्थ तेवढा मोजकच करू नका. ही सामाजिक ऐक्याची प्रतीती भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. उपजवणी पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. हो, नुसता भात आहे पण त्याच्यामध्ये दही टाकलं की ओलावा निर्माण होतो, आनंद प्राप्त होतो. एवढंच सांगायचंय. उपजवणी पुढती, बस जास्ती काही सांगायचं नाही. मला कळत आहे उशीर होतोय, तुम्हालाही होतोय मलाही होतोय. आणि सार सांगितल्यानंतर पुन्हा आणखी 7 दिवस सांगताय. आयुष्यभर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही मला सांगताय. शेकड्याने कीर्तन ऐकलेली इथे मंडळी माझ्या समोर आहे. शेकड्याने ऐकली कीर्तन माझी. नवीन काही सांगायचं नाही, पण ऐकलेलंच नवीन वाटणं हाच परमार्थाचा जिवंतपणा. म्हणजे बोलणं कळलं का? सकाळी खाल्लेला भात संध्याकाळी ताटात येतो, पण ताटात आल्यानंतर असं वाटतं केव्हा तोंडात जातो. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नाही तर काय हो, अलीकडे की नाही, समोर ताट आली की खावंच वाटत नाही. लागला पंथाला. भात ताटात आले की वाढलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे आमट्यात आमट्यात. अहो सकाळी खाल्ला ना. नाही, नित्य नूतनपणा जीवनामध्ये असणं हा जीवनातला जिवंतपणा आहे. लक्षात ठेवा मी काय म्हटलं ते. तसं किती कीर्तन ऐकली ह्याला महत्व नाही आहे. ऐकून सुद्धा ऐकाविषयी वाटतात, हा जिवंतपणा नाही का. एखादा गवई त्याचा यमन किती वेळा ऐकतात, त्याचा तोडी किती वेळा ऐकतात, पण तोडीचा स्वर लावला की वा. म्हटलं का नाही, म्हणले याच्या तोडीचा दुसरा तोडी कोणी गात नाही.
असा याचा तोडी, बाकी सगळे तोडी, आणि हा जोडी. काय माझं बोलणं समजतंय का? हे गाणारी मंडळी आलीत म्हणून त्यांना सांगितलं नव्हतं. काय यमन अतिशय सुंदर आहे. अनेकांची भावगीत ते यमन मध्येच जास्ती आहे, भजन ते यमन मध्येच जास्ती आहे. निरनिराळ्या ढंगाने निरनिराळ्या अंगाने तो यमन गायलेला आहे. मी तर किती वेळा गातो, पण गाय लागलेली माणसं म्हणतात वा. मी म्हटलं काय काय याच्यातला अर्थ नीट लक्षात ठेवा. तो यमन सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटणं हा गाण्यातला जिवंत. ऐकलंय संपलं, आम्हाला माहिती आहे संपलं, आम्हाला कळलं, हे मलाही कळलं. खादलेसे खावे वाटे. जे खाल्लेलं आहे ते पुन्हा पुन्हा खावं, जे ऐकलेलं आहे ते पुन्हा पुन्हा ऐकावं, हा जिवंतपणा आहे. हा बायको पुढे रोज बघतोय पण पुन्हा बघावं असं वाटतंय, हेच आयुष्याच. अरे हसायला काय झालं तुम्हाला? हे असं टाकलं म्हणजे या लोकांना महाराज चटकन कळतं. आमचे देवगडकर महाराज हेच म्हणतात, हे बाबा महाराजांचे खुसखुशीत कर. आता काय करावं, या लोकांना समजत नाही. सांसारिक मंडळी काय ही समोर आली की वाटली ही माझ्यावर 50 वर्ष आता नको झालं, वाटपलेच. आमचं काय व्हायचं? 52 वर्ष झाली आता. अरे तू अजून तरुण आहेस, तुला काय कळतंय तर. नुसतं बायकांचं नाव काढले की यांच्या पेट्या जिवंत झाल्या बघा. गुलाबरावची बायको मुंबईला पण तबला इथे वाजला. धन्य 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 धन्य. नाही असंच पाहिजे जिवंत. मी तेच तर सांगतोय, दुसरं काय सांगतो नाही का? किती वेळा ऐकलं, किती वेळा सांगितलं, याला महत्व नाही, पण ते ऐकावं असं वाटणं बरं का. हो, ती आमची एक मुलगी बसली बघा इथे, तिथं एक पोरग आहे ते आलं नाही. ते माझी रामकृष्णाची कॅसेट झिजून 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 मला वाटतं डझनभर कॅसेट खालाच केल्या. जय रामकृष्ण ते कॅसेट लावायचं नाही तर बसायचं. ती म्हणते मला कंटाळा येतो. नाही नाही म्हणते नाही बरं मागे घेतला शब्द. काय इतक्या वेळा नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ते महत्वाचा भाग असा आहे, कंटाळा आला की संपलं. जेवणाचा कंटाळा आला संपलं, अमक्याचा कंटाळा आला संपलं. तसं परमार्थामध्ये ऐकलं नाही, ऐकलंय वा माहिती आहे, पण पुन्हा ऐकण्यामध्ये जी मजा आहे. हा अहो पांडुरंगाचं दर्शन एकदा बघून जर समाधान झालं असतं तर वाऱ्यात भरल्या नसत्या नाही का? हा वाऱ्या भरल्या नसत्या. आयुष्यभर वारी करून सुद्धा पंढरपुरातून बाहेर निघताना हेच म्हणतो, हीच माझी आस आणि जन्मोजन्मी पुन्हा तुझा दास उपजोनी. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास होईल म्हणून अभंग आहे. उपजोनी ओढती येऊ म्हणून मोक्ष मागणाऱ्यांचे संप्रदाय निराळे. काय झालं, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा इतर ग्रंथांचा अभ्यास झाला, जरूर व्हावा. त्याला काही वावडा यशातला काही भाग नाही, जरूर वाचावा. आपण बायबल वाचतो माहिती करता, कुराण वाचतो, मग आपल्या हिंदू धर्मातून जे काही ग्रंथ झाले ते वाचायला काही हरकत नाही, पण त्याच्यातून वाचून बाहेर पडा म्हणजे बरं पडेल. बद्रीनाथ महाराज आपली बायको घेऊन आपण चौपाटीला फिरायला गेलो, पण जी दिसेल ती बरी वाटली तर पुढे काय व्हायचं? काय दाद मिळते मला नाही, जी दिसेल ती बरी वाटत. तसं माशीमध्ये बरी विठाबाई, विठाबाई ज्ञानाबाई या दोनच बऱ्या वाटाव्या. बाकी बघाव्या बायकोला सांगावं ती बरी दिसते ना. चल तू
तसे इतर ग्रंथ अवलोकन करावे, पण नतमस्तक व्हावं ज्ञानोबा तुकोबाच्या वाङ्मयापुढे. माहिती सगळ्याची घ्यावी. पेपरमध्ये सगळ्याच जाहिराती असतात, मग जेवढ्या जाहिराती आहेत तेवढ्या कार्यक्रमाला जायचं का? त्याच्यातला आपल्याला जो योग्य असेल आणि आपल्या घरातल्या लोकांना बघण्यासारखा असेल तीच जाहिरात बघावी, नाही तर नको ते जाहिराती गेला का म्हटलं जाहिरात होती म्हणून आलो. तसं नसावं, तसं नसावं. म्हणून वाचना करता, अभ्यासा करता अनेक ग्रंथ बघायला काही हरकत नाही, पण शेवटी मोक्ष सुखाला गो निरंकू तयाचा तिथीचा धणे कळंकू लागेल तुझ्या प्रेमा. ज्ञानेश्वरीचा सिद्धांत बघावा आणि मग म्हणावं उपदोनी पुढती येऊ. बघा, पाया तोच आणि कळस तोच. काय म्हटलं? मोक्षाच्या मागे लागणारे भिकारी मुक्त होणारे. 6व्या अध्यायातला विषय तर किती गोड आहे. अर्जुन ब्रह्म होण्याची अवस्था निर्माण झाली तेव्हा ते म्हणाले विपाय अहम भाव ययाचा जाईल, मी तोच हा तरी होईल, मग काय किजे क्रिया दीज पहावा निजे का तोंड भरोनी बोलिजे नातरी दाटोन खेव दिजे ऐसे कवणाय या काकुळती जनार्दने अन्य उपदेशाचे हताशणे आणि बोला माझी मनमने अलिंगू सरला. हे सांगायचं ते न सांगता दुसरंच काहीतरी अन्य उपदेश, म्हणजे पोरांनी एक मागावं काहीतरी आणि त्याला एक आपला चेंडू नाही तर पोपट देऊन वाटेला लाव. तसं केलं देवाने. एक लक्षात ठेवा, ब्रह्मस्थितीचं वर्णन जर ऐकलं असतं तर अर्जुन मुक्त झाला असता. ऐके द्वैताचा ठावची फेडी ते ब्रह्मविद्या कीजे लोघडी तरी अर्जुना पडिये गोडी नासे लहान. या ओव्या गीतेतल्या नाही आहेत, त्या ज्ञानेश्वरीतल्या आहेत. हा भाग गीतेत नाही आहे, हा भाग ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून मी नेहमी सांगतो गीतेत जे आहे ते ज्ञानेश्वरीत आहे, पण जे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही. गीतेत उपदेश आहे आणि अंतःकरणाचं हृदयाचं दर्शन ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून ये हृदयीचे ते हृदय, तिथे ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. म्हणून मुक्त अमृतानुवाद विषय त्याने घेऊनच टाकला. मुळीच मुख्य नाही बद्धता ते थकायची आणली मुक्तता. विषय वाढवायची आवश्यकता नाही, पण उपजवणी पुढती एवढा सिद्धांत लक्षात ठेवा. आणि हेच वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं सार. उपजवणी पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठवासी झाली की संपले. कशाचा कालन काय? आता जी माणसं का वैकुंठात निघाली ते मलाही अजून महाराज कळलं नाही. आता मी जर तुम्हाला सांगितलं, कदाचित पुढच्या काळात सांगायची पाळी येईल की मी सध्या मुंबईला राहत नाही, मी दुसरं राहतो. काय करता मुंबईला गेला आहे? मुंबईला गेला तुम्ही भेटला आहे, पण आता इतका आलो ना राहिला तो मी वैकुंठी नसे. बघा की देवाने ज्ञानेश्वरी स्पष्ट लिहिलंय तो मी वैकुंठी. मग देव जर म्हणतोय मी वैकुंठात नाही तर तुम्ही वर कुणाला भेटायला निघाला? माणसं म्हणतात वैकुंठी वाशी झाले. जा आपल्या रिकाम खोली आहे तिथून बघून या. या भगवान ठेरते थे, या सोते थे, या खाना खाते
थे या, कारण इथून वर गेला की तुम्ही थे नाही, इथून एकदा वर जाऊन वैकुंठवासी झाला की तुमच्याही बाबतीत या थे वहा ते मग आता लक्षात ठेवा, सगळी गणित बदललेली आहेत, सगळी उत्तरं बदललेली आहेत. वैकुंठ कुठे आहे? ज्या ठिकाणी भगवत भजन चालू आहे त्या ठिकाणी वैकुंठ आहे, आणि ज्या ठिकाणी देव आहे तिथे वैकुंठ आहे. काय देव वैकुंठ कुठे? जिथे देव म्हणून अधिक अक्षराने का भू वैकुंठ म्हणे. साधं सरळ गणित आहे. उपदवनी पडती येऊ काला खाऊ दैवात, वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. पुढचं महत्व आहे एकमेका देवमुखी. काही काही विद्वान मंडळी म्हणतील हे काय एकमेकाच्या तोंडात घालणं, जाऊ दे पुढचं बोलत नाही. ते करतात त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. बोलू का वाकडं? बोलू बोलू बद्रीनाथ महाराज, नको त्याच्या तोंडात तोंड घालण्यापेक्षा हाताने तोंडात घालणं काही वाईट नाही ना. ऐकायला जड जाऊन देऊ नका, पण वस्तुस्थिती सध्या ही आहे. एकमेका देवमुखी हा केवढा मोठा काला आहे. काल्याचा प्रसाद देताना तुम्ही विचारता का तू कोण? नाही, त्याने हात पुढे की घेतला. हे सामाजिक ऐक्य संतांनी किती केलंय. एक साधी घटना असा प्रसाद दिल्यावर दिला. काय आता हे ऐकून मला द्यायला जर तुम्ही आलात, एखाद दुसऱ्याचं मी घेऊ शकेन, पण एवढ्यांचं म्हणजे भयानक परिस्थिती निर्माण होईल. आणि मला असं वाटेल की असं काल्याच्या कीर्तनामध्ये काय मी सांग कशा करता सांग, याच्यातला मतितार्थ लक्षात घ्या. म्हणजे इतकं सामाजिक ऐक्य त्यावेळेला घडलं. भगवंताच्या मुखामध्ये गोपाळाने घालावं, गोपाळांच्या मुखामध्ये भगवंताने घालावं, हे केवढं. आणि एक लक्षात ठेवा, हो हे याचा हात त्याला, त्याचा हात काही नाही. देवाला बरं वाटलं. गवळीयांची ताक पिरे काय पोरे चांगली, एवढा छंद त्यांचा देवा. ताक पिरे म्हणजे ताक पिणारी, आणि पिऊन पिऊन पिरपिर करायची. ही ताक पिरे पोरे असतात की नाही. हाय चांगले चांगली ती पोरं सुद्धा हाय. तो बायको सुद्धा कंटाळून जातो. तो किती वेळ त्याला घेऊन करायचं. आलं का लक्षात? लग्न झाल्यावर एक नवरा लोडणं आलेला असतो, आणि पोर झाल्यावर आणखीन एक लोडणार. आता हे दोन दोन लोटणी घेऊन फिरायचं म्हणजे अवघडच जात. आणि पुन्हा त्याचा हाय गवळी आणि काय पोरे चांगली, एकमेका देवमुखी सुखे घालू बरी. एकमेकाच्या तोंडामध्ये देणं ही फार मोठी सामाजिक क्रांती. सर्वांच्या घरून आणायचं, एकत्र करायचं आणि द्यायचं, असं तत्वज्ञान एकरूपतेचं कोणत्याही संप्रदायामध्ये कृतीतून प्रकट झालं नाही. मग तो बोलणं कळलं का? कृतीतून सांगण्यातून झालं. सर्वम खलविदम ब्रह्म. याच्यापेक्षा काही हद्द उल्लंघन केली. ओठ एवढाच बोलला, पण देताना कोणी आ केलं नाही. कळलं? ओठ एवढेच बोलले, सर्वम खलविदम ब्रह्म, पण जगायच्या वेळेला बाकीचं पुढचं काही घडलं नाही. म्हणून तुका म्हणे वाळवंट आणि बरवे नीट उत्तम. पंढरीचं वाळवंट आहे, हे बरवा आहे, नीट आहे, उत्तम आहे. म्हणायचं वाळवंट, पण माणूस अत्यंत सुखी समाधानाने तिथून बाहेर पडतो. त्या वाळवंटातलं कीर्तन ऐकलं, वाळवंटातलं भजन ऐकलं, माणूस तृप्ततेने बाहेर पडतात. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. समाधान आहे, आनंद आहे. पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळ. सांभाळिले अनाथे. आणि केला निळा पाहुणा. बस एका अभंगात सगळं सांगतात. पूर्ण केला मनोरथ. बस काही आता मस्त. तुम्हाला वाटत नाही माझ्याकडे बघून आता टेन्शन नाही काय?
आता कोणी द्यायची म्हटलं तर देणारा टेन्शन घे. ही माणसं कधी गप्प बसत नाही. आलं का लक्षात? हा, काय असतं डोक्यात खवडा झाला की 10 माणसात खाजू नये असं वाटलं तरी तो हात तिथे जातोच. नगर भ्रमता. हा, अगदी खवडा कळला नसेल तर उभा तरी कळतात का नाही? ते कळलं नसेल हे तरी कळलं की नाही? ते झाल्यानंतर किती बाई अगदी सुशिक्षित असते असं करतेच. मी ते एका माझ्या पुढे बसून ते असं करून असं करत होते. मी म्हटलं निदान कीर्तनात तरी हत्या नको. मी याच्यात अतिशोक्ती बिलकुल करत नाही. हे माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी. आलं का लक्षात? तेव्हा लक्षात घ्या. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. तुमचं जीवन नीट नेटकं उत्तम व्हायचं असेल तर पंढरपूरचा वारकरी संप्रदाय माना, नाही तर नका. पटो नाही तर न पटो. ज्या पक्षात काही नाही ते आपले ढोल पिटवतात. आमचा तर 750 वर्ष टिकून आहे. फाटाफूट नाही, पुन्हा वाढ आहे. फाटाफूट बिटवट काही नाही. हा व्यक्तिगत पटत नसेल, पोटात आलेल्यांचं पटत नाही तर आम्ही अनेकांच्या पोटातून आलेलो आहोत. कसं पटावं? काय पोटात आणून आलेले 2 भाऊ मागचा आणि पुढचा त्याचंही सुद्धा पटत नाही. तर व्यक्तिगत पातळीला कोणाचं पटेल कोणाचं न पटेल, पण पांडुरंग प्रत्येकाला पटलेला आहे. ज्ञानेश्वरी प्रत्येकाला पटलेली आहे. नाथ प्रत्येकाला पटलेले आहेत. नामदेवराय प्रत्येकाला पटलेले आहेत. तुकाराम महाराज प्रत्येकाला पटलेले आहेत. आणि प्रत्येकाचा एकच मंत्र आहे, जय जय रामकृष्ण हरी. झालं की सामाजिक ऐक्य. माऊलीच्या सोहळ्याबरोबर 300 दिंडे असतील, विणे 300 असतील, प्रत्येक दिंडीत 5-5 महाराज असतील, पण शेवटी चालतात माऊलीच्याच बरोबर. मंत्र जय जय रामकृष्ण हरीच. आणि शेवटी प्रत्येकाचा मुक्काम एकच आणि निघायची वेळ एकच. आणखीन काय पाहिजे? अंगावर गेलो तर नाही बघतील, नाही बघतील तर नाही बघतील. काय पण तुम्ही ज्याच्याकडे बघताय आणि आम्ही ज्याच्याकडे बघतोय ती माऊली तर तुमच्या आमच्या मध्ये आहे ना. केवढं हे सामाजिक कार्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, असा आजचा आनंदाचा सोहळा. इथे आज 7 दिवस भरपूर समाज आलेला आहे. अशी मुक्काम देऊन तळ ठोकून राहतात की नाही, पण इथे तळ ठोकण्याचा हेतू दुसरा काही नाही, आनंद भोगण्याकरता. पुन्हा आपल्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. एवढा प्रकल्प पार पडला. तिच्यातला लहानातला लहान माणूस असू दे, पण त्यांनी सुद्धा मनामध्ये बाबा महाराजाला आशीर्वाद दिला असेल. बाबा महाराजांचे काम पुरं करून घ्या, तुमच्या आशीर्वादाने भेटू. बाकी काही म्हणायचं नाही आहे. आणि मला आशीर्वाद घेताना कधी लाज वाटली नाही. का लाज वाटावी? चहाचा कप मोठ्याच्या हातून घ्या नाही तर लहानाच्या हातून घ्या, त्याच्यातली गोडी तीच आहे ना. तसा आशीर्वाद कोणी दिला माझी योग्यता नाही, नाही मला ते काही कळत नाही आहे. एखादं लहान म्हणलं, मूल मनात म्हणलं ना, बाबा मला तुमचे बल होऊ दे, बरं बल पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपण सगळी कीर्तनकार एक एक फळाच्या अधिष्ठान असलेली मंडळी त्या ठिकाणी आपण आलात. हो खरं सर. बद्रीनाथ महाराज, देवर्षी महाराज, आपण घ्या प्रकाश घ्या. त्याला थोडंसं काही नाही आमच्या, एक आपला सत्कार थोडंसं महाराज द्यायचं. घ्या घ्या घ्या. मला थोडंसं ओळख नसेल तर मला क्षमा करा बरं का. काही काही टायमाला माझ्या लक्षात राहत नाही. जी कीर्तनकार महाराज मंडळी आहेत त्यांनी कृपया वर यावं. जे कोणी कीर्तनकार असतील या, खरंच या. मला इतके काही माझी माहिती त्रोटक आहे. या ठिकाणी आता पंढरपूरचे आमचे वैकुंठवासी झालेले तनपुरे महाराजांचे चिरंजीव विद्यमान त्या फडाचे प्रमुख बद्रीनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्यावर अत्यंत प्रेम, त्यांनी गाथाही सुंदर प्रकाशित केला. आणि बाबा महाराज वर त्यांचं नितांत प्रेम आहे. त्या प्रेमापोटी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ही प्रेमाची पांघरून त्यांना घालावं.
या ठिकाणी आमचे प्रकाश महाराज बोलले, कायम बाबा महाराजांचे कार्यक्रम करत असतात उत्सवामध्ये, तेही या ठिकाणी आले. बोधले महाराजांच्या कुळातले, त्या एका संत कुळातली व्यक्ती या ठिकाणी येते. आनंद आहे. आमचे देवगड संस्थानचे खूप म्हणजे बाबा महाराज म्हणजे अगदी अतिशय खूप प्रेम, आणि प्रेमाशिवाय कोण येतो इथे? त्याच्याकरता येईल एवढी खिंड लढवून यायचं आहे. या ठिकाणी अशोक महाराज आलेले आहेत, त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. बरं झालं आपण आला, आनंद वाटला. या ठिकाणी तसेच गणेशानंद महाराज आलेले आहेत. ही सगळी तरुण पिढीतली आमची महाराज मंडळी आहे, संप्रदायातली. पुढची परंपरा या तरुण मंडळींना चालवायची आहे, कारण तरुणांना तरुण जाण्याची आवश्यकता असते. मी नेहमी सांगतो. कुंडली आमचे हे संन्यासी बाबा गेली 7 दिवस इथे राहिलेले आहेत. बर कीर्तन पण करता. वा छान. या ठिकाणी हा मंडप ज्याने घातला, काही तसं काही आवश्यकता नाही, फडातला सेवकच आहे, पण आवश्यकता नसते तरी कौतुक करणं मुलाचं हे आईवडिलांचं काम आहे. म्हणजे यशवंत पाटील आणि अतिशय सुंदर मंडप बघा. माझ्या लग्नाला सुद्धा इतका चांगला मंडप नाही. मनोहरप्पा आणि इतका सुंदर मंडप. बरोबर आहे, आता 52व्या वर्षी सुद्धा आहे, दुसरा समारंभ व्हायला काही हरकत नाही. हो, आमच्या बहिणी काय म्हणतात ऐका, त्या म्हणतात तिच्या बरोबर आता एवढी सोडून चांगली कोणाला शोधू मी? अगं 70 सुद्धा एवढी चांगली आहे, आता कोण भेटायची मला? सत्तरी सुद्धा जीवनातलं अत्तर संपलं नाही. जेनसेट वाले आमचे बैरट पाटलांनी पाठवला आणि नाना त्यांना हा संतपीठाचे शासनाने ज्यांना नियुक्त केले आहे असे श्री हरिभक्तीपरायण बोधले महाराज, बाबा महाराज सातारकर यांचा हार घालून, पुष्पहार घालून सत्कार करतील. महाराजांनी स्वीकार करावा. तसेच आळंदीतील कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण माऊली कृपा ज्ञानदान अन्नदान संस्था श्री गणेशानंद महाराज पुणेकर संस्थापक महाराजांचा पुष्पहार घालून सत्कार करतील. आणि तत्वज्ञान प्रसारक केंद्र श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज भुंबे महाराजांचा पुष्पहार घालून सत्कार करतील. व महाराजांचे प्रिय फोनवाले त्यांनी पण महाराजांसाठी पुष्पहार आळंदीतून पाठवले, महाराजांनी स्वीकार करावा. बोर्ड बघितले असतील बघा, ते मुळे चष्मेवाले. आणि विशेष म्हणजे परवा जी तपासणी झाली इथे, ज्या तपासणी करता फडाची तपासणी वगैरे वगैरे काय काय तपासतो म्हणावं माहीत, पण एका तपासणीला 2500 खर्च येत होता, ती या लोकांनी फुकटात करून दिली. खरंच आहे, मी म्हणजे आहे ते कबूल केलं, मी प्रांजळपणाने सांगितलं.
हाडाचं तेवढं मला माहिती होतं, हाडं किती कमजोर आहेत. हाडं कमजोर झाल्यानंतर सगळेच हाडहाड करतात. हो, का जागता हलता येत नाही, जागता उठता येत नाही आणि मग घरामध्ये अडचण निर्माण होते. पण त्याची तपासणी करण्याकरता 2,500चा खर्च येतो. तो असे इथे 141 मंडळी त्या दिवशी तपासतात. युवा म्हणजे करत आहे ना. पुंडली देव हरिठर, तुझ्या हातून असं कार्य हो की नावासारखं तुमचा युवा मंच वैभवशाली हो. नंदू वाळण झालेत का? नंदू वाळण, नंदूभाऊ वाळण झाले असेल तर स्टेजवर या. घडवलंय त्यांना 10 लाऊडस्पीकरचा आवाज आहे. खरं देवाने एक माझ्याकडे स्पेशल माणूस पाठवला. मी बोलतो ते लाऊडस्पीकरवरून ते असे उभा राहिले. पार्वती परे असा हे माझा लाऊडस्पीकर जेवढा आवाज आहे तेवढा त्यांचा आवाज असा. आणि त्या डोंगर देऱ्यामध्ये असा घुमतो की काही प्रश्नच नाही आहे. मनोभावे सेवा सेवेकरता त्यांनी त्यांच्या गावाहून 64 मंडळी आणलेली. बरोबर, एक ट्रक भरून माणसं आणली आणि पडेल ते काम नाही कशाला म्हणायचंच नाही. खाणा खाणा अमकं करा करा, पंगत वाडा वाडा. या सगळ्या रांगोळ्या आहेत. ही महिरप आहे पानाच्या भोवती आणि ती बघितल्यानंतर माणसाला ते ताट सजलेलं मोठं सुंदर दिसतं. भात जरी असला तरी आलूची वडी एखादी खवखवणारी असेल पण ती ताटात पाहिजे. नाही काही इलाज नसतो पण ती सुद्धा ताटात लागते. चटणी सुद्धा लागते. चटणी तिखट लागते ना, पण चटणीशिवाय जेवण आहे का? आम्ही तर मिरच्या मागून घेतो महाराज. आणि मिरची आल्यानंतर जे जेवण होतं ते मला वाटतं कधीच. तेव्हा ही सगळी शोभा आहे. हे समाज म्हटल्यानंतर एवढ्या पद्धतीची माणसं समाजामध्ये असतात आणि ती असणं ही सुद्धा ताटाची शोभा आहे. ताटाची शोभा आहे. तिने विणेकरी चिमण महाराज लाटे मोहिते आमचे 3 विणेकरी. विणेकरी स्पेशल आहेत बरं का आमचे. आमचा पहिला विणेकरी आमचा चिमणराव लाटे फुलवाला आहे. फुलवाला अशी फुलं घुमतो, अशी फुलं घुमतो आणि फुलासारखी दिंडी सांभाळतो. नंदू भालेराव आहेत का? निळोबा आला का? दुसऱ्या अंगावरचा वेश आहे, एलेले माहित ते. आणि दुसरे जे विणेकरी भीमराव आहे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत नांदेडला. ते वेशावर काही जाऊ नका. तुम्हाला वाटेल हे पगड्या बिगड्या बांधलेले येडे गबाळे दिसत आहेत. तुम्हाला 50 वेळा येडे नाही केलं तर नाव माझं सोडून द्या. लोणावळ्याचे सातपुते. तेव्हा विचार करा की विणेकरी जर असे आहेत तर पुढचे कसे असतील. मुद्दाम सांगितलं मी तुम्हाला. तुम्हाला काही काही वेळेला महाराज असा गैरसमज झालाय की वारकऱ्यामध्ये काही शिकला काय नाही, काय तुम्ही बघा. आणि विशेष म्हणजे ही विणेकरी मंडळी आज आमच्या गुलाबरावला लय हाऊस आली वाटलं. ते मगाशी बायकोचं नाव काढलं ना तेव्हापासून एकदम जे काही आता कनेक्शन लागले ते काही खाली उतरायला तयार नाही. महाराज आमच्याकडे असा हास्य विनोद आनंद करत 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 लीला विनोदे संसारी तरी जे रया गीता छंदे अंग डोलीजे आणि लीला विनोद हे संसारी तरी जे रया असं. आता काय म्हणतो मी मुंबईकर बाळा ये मुंबईकर पुणेकर पुणेकर कल्पना पुढे एक दोघं या प्रतिनिधी 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 म्हणून या. एक दोघं प्रतिनिधी तिघं म्हणून देतोय आपण या. बरं ये चल. एक कोणीतरी प्रतिनिधी म्हणून या. काय आपलं काय तसं मानपानाचं काही नाही. कोणीतरी व्हायलिन चालतं का म्हटलं. विणा चालला तर व्हायलिन चाललं काय हरकत आहे. ती तंतुवाद्यच आहे.
अहो, नको ते चालतं, त्यापेक्षा ज्यानीकडून कीर्तनाचा आनंद वाढेल ते एवढं चाललं तर कुठे बिघडेल. एकेकाळी आमचे जोशी काका जे कोठी सांभाळतात त्यांना दिलीपराव म्हणी आहे बरं का, म्हणी. काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता काय नाव आहे? रूपचंद चव्हाण. काही पवाडी बिवाडी उत्तम गातो बरं का. पवाडी गातो, भजनी गातो. अरे आता राहू दे ना, काय पाया पडायचं, काय मग पाया पडायचं. दुसरे पेटी वादक आमचा लीडर ब्रह्मादिका उत्तम अनुपादा भूमंडळी मला वाटू जय जय विठ्ठल जय कुराचे हित गाणी आपण खाली आणले आहे. पालखीतून देव वर पोच करायचे, तिथेच आरती होती. टाळकरी आणि पालखीवर जाईल तिथे कीर्तनाची सांगता करतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव चला बाबा दर्शन कर. चला बाबा.